तुमच्या मुलाच्या अंगावर अचानक लाल पुरळ दिसू लागलेत का? त्याला ताप येतोय आणि तो सतत खाजवत बसलाय का? सावधान! हे साधे पुरळ नसून कांजिण्या असू शकतात. जर तुम्ही योग्य वेळी लक्ष दिले नाही तर हे साधे दिसणारे पुरळ तुमच्या मुलाच्या शरीरावर आयुष्यभरासाठी उरण सोडून जाऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 चुका पाहणार आहोत ज्या प्रत्येक पालक कांजिण्याच्या काळात करतात. शेवटची टीप अजिबात मिस करू नका, कारण ती तुमच्या मुलाला वेदनांपासून वाचवू शकते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DRS आरती देखडे चॅनलमध्ये. कांजिण्या या आजाराबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला जाणून घेऊयात कांजिण्या म्हणजे काय. कांजिण्या हा आजार व्हेरिसेला जोस्टर नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे, ज्याला इंग्रजीमध्ये चिकन पॉक्स आणि ग्रामीण भागात देवी असेही म्हटले जाते. हा आजार हवेतून आणि स्पर्शातून वाऱ्यासारखा पसरतो, पण घाबरू नका. योग्य माहिती असेल तर आपण याला सहज हरवू शकतो. तर मग ह्या आजाराची लक्षणे कशी ओळखावी, चला तर बघूया. बऱ्याचदा आपल्याला वाटतं हा साधा ताप आहे, पण कांजिण्यांची ही लक्षणे नीट पहा. सुरुवातीला हलका ताप, डोकेदुखी आणि थकवा जाणवतो. सर्वात आधी छातीवर, पाठीवर, चेहऱ्यावर छोटे लाल दाणे पुरळ स्वरूपात येतात. या दाण्यांचे रूपांतर नंतर पाण्याने भरलेल्या फोडांमध्ये होते. ही सर्वात कठीण स्टेज असते बरं का. दाण्यांचे रूपांतर नंतर पाण्याने भरलेल्या फोडांमध्ये झाल्यावर भयंकर खाज सुटते. पण लक्षात ठेवा, खाजवणं हीच मोठी चूक ठरू शकते. त्यासाठी काय करावे आणि काय टाळावे ते बघूया. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कांजिण्या झाल्यावर काय करावे. खाज कमी करण्यासाठी खाज सुटणाऱ्या ठिकाणी कॅलामाइन लोशन डॉक्टरांच्या सल्ल्याने लावा. ताप आणि वेदना. ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. शैल सुती कपडे घाला. वैद्यकीय उपचार. गरज असल्यास गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्टर ॲसिक्लोव्हिर-सारख्या अँटीव्हायरल औषधे देऊ शकतात, जी पुरळ उठल्यानंतर 24 तासांच्या आत जास्त प्रभावी ठरतात. लसीकरण. कांजिण्या टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे, जी अत्यंत प्रभावी आहे. आता बघूया घरगुती उपाय. पहिले तर नखे कापा. मुलांची नखे बारीक कापा, जेणेकरून खाजवताना जखम होणार नाही आणि संसर्ग पसरणार नाही. दुसरे म्हणजे कडुलिंबाचा वापर. झोपताना अंथरुणात कडुलिंबाची पाने ठेवा, यामुळे नैसर्गिकरित्या जंतू मरतात. तिसरे म्हणजे सौम्य कपडे. फक्त सुती आणि शैल कपडेच वापरा. चौथे म्हणजे आहार. आहार घेताना असा आहार घ्या ज्याने तुमच्या शरीरातील उष्णता वाढणार नाही, जसे की नारळाचे पाणी, ताक आणि हलका आहार घ्या. तेलकट, तिखट अन्नपदार्थ खाऊ नका. आता आपण बघूया कांजिण्यावर कायमचा काय उपाय आहे. तर हो आहे. अनेकांना वाटतं कांजिण्या एकदा होऊन गेल्या की सुटका नाही, पण असे नाही. ज्या व्यक्तींनी चिकन पॉक्स व्हॅक्सिन घेतलेली नाही अशा व्यक्तींना हा आजार होतो. मग त्यात प्रौढ व्यक्ती, लहान मुलं, जे कोणी ज्यांनी कांजिण्याची व्हॅक्सिन घेतली नाही अशा व्यक्तींना कांजिण्याचा आजार होऊ शकतो. जर तुम्ही व्हॅक्सिन घेतली नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकता. आणि हो, तुमच्या बाळाला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर चिकन पॉक्स व्हॅक्सिन नक्की द्या. यामुळे कांजिण्या या आजारापासून 90% संरक्षण मिळते. तर मित्रांनो, कांजिण्या हा आजार जरी सामान्य वाटला तरी त्याची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद.